आज मी तुम्हाला बटाट्यापासून वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले होते, वजनी 250 ग्रॅम आहेत आणि त्याला साल काढून असं खिसून घेतलेलं आहे आणि पिळून चांगलं पाणी घेतलेलं आहे। जर बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। काढून घेते। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे। चमच्याच्या मापाने 1 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। अर्धा इंच आलं आहे, 1 गड्डी लसूण आहे आणि एकदम थोडंसं जिरं, कच्चं जिरं आहे, हे कुटून घेतलेलं आहे। मी धने घेतलेले आहे 1 चमचा, कारण मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। थोडीशी हळद, आपली घरची हळद आहे त्यामुळे मी थोडीशी टाकते। 1 चमचा सफेद तीळ, ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं ओवा पण टाकू शकता। सपाट वाटी बेसन पीठ टाकायचं। छोटा 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हिंग पावडर, थोडीशी कोथिंबीर। पाण्याचा वापर करायचा नाहीये, मिक्स करून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जरा ह्या वड्या काय करायच्या माहिती आहे का, तिखट करायच्या बरं का, थोड्याशा झणझणीत असल्या का नाही की छान लागतात। हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही लाल मिरची पण वापरू शकता, पण हिरव्या मिरचीच्या खूप छान लागतात। मस्त असं बघा चांगल्या मिक्स केलेल्या आहेत। आणि आपण जे बटाटा खिसून घेतो ना कच्चा, त्याला चांगलं पिळून घ्यायचं। अशा पकडायच्या बघा, पिळून घेतलं का नाही की पिठाचं प्रमाण कमी लागतं। ठेवून घेऊया आपण। कढई ठेवली, त्याच्यामध्ये खाली 1.5 ग्लास पाणी ठेवले, चाळण ठेवलेली आहे आपली वडीची, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। पाणी खालचं गरम झालेलं आहे। अशा ठेवून घ्यायच्या, छोट्या मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे ठेवून घ्यायच्या। आता ह्या बाकीच्या मी ठेवून घेते। मोठ्या मोठ्याच मी केलेल्या आहेत आणि ठेवून घेतलेल्या आहेत। 2 झालेल्या आहेत, छोट्या छोट्या पण ठेवून घेऊ शकता। तुम्हाला अजून हवं असलं तरी तुम्ही ह्याला पीठ लावू शकता, कारण की जर पिळून घेतलं का नाही तर पीठ कमीच लागतं। बटाट्याला कधी पण लक्षात ठेवायचं, पिळूनच घ्यायचं, म्हणजे पीठ कमी लागतं आणि असं पातळ होतं। मग झाकण एकदम पॅक ठेवायचं। 15 मिनिटासाठी आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। वड्या बघा शिजलेल्या आहेत। शिजल्यानंतर मी खाली काढून घेतल्यात, पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। हे बघा अशा कापून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे, कशा पण लहान मोठे जसे तुकडे पाहिजे तसे कापून घ्यायचे। तिरके जरी कापले तरी चालतात, मस्त कापले जातात, तुम्हाला दाखवते। हे बघा अशा पद्धतीत हलकेसे बघा, आतून गरमच आहेत, वरून थंड आहेत, पण आतून हलकेसे गरम आहेत। कापून घेते मी आता। मस्त असे बघा कापले गेलेले आहेत। तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण ह्या वड्या सोडून घेऊया। थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय केल्या तरी चालू शकतात आणि फ्राय करून काढल्या तरी पण चालू शकतात। जेवढ्या कढईमध्ये बसतील ना, म्हणजे तव्यामध्ये, तेवढ्याच मी आता हे करून घेणार आहे। आणि लगेच हलवायचे नाहीत, गॅस आहे मीडियम। पलटी करून घेऊया आपण। एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस सुद्धा खाऊ शकता। कुठं प्रवासाला गेलं तरी सुद्धा नेऊ शकता, खूप छान लागतात एकदम। फक्त थोड्याशा तिखट करायच्या, मस्त राहतात आणि एकदम चव वेगळी लागते ह्याची। तर बाकीच्या पण मी अशा पलटी करून घेते सगळ्या आणि फ्राय करून घेते। मस्त बघा कलर आलेला आहे। अशा पद्धतीत करायचे, एकदम लाल भडक पण करायचे नाही। जर तुम्हाला आवडत असेल का नाही तर एकदम पण लाल तुम्ही करू शकता, पण अशा मस्त एकदम क्रिस्पी होतात, तेलकट अजिबात होत नाहीत बघा, एकदम छान अशा होतात, एकदम सुक्या सुक्या अशा। आणि अशाच मग तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेव्हा पाहिजे तेव्हा गरम करून हलक्याशा खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।